हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज आपण शब्द संपदा वोकॅब्युलरी हा टॉपिक घेऊन त्याबद्दल बोलणार आहोत. 28 शब्द मी इथे बोर्डवर लिहिलेत, ते अतिशय कॉमन आहेत. म्हणजे तुम्हाला जर मराठी जे काही बोलायचं आहे ते मराठीला एक्झॅक्ट इंग्लिश शब्द जर शोधायचा असेल तर हा व्हिडिओ 2-4 वेळा ऐका, लक्षात ठेवा आणि सहजपणे बोला. करूया आपण सुरुवात. नेहमीचे कॉमन शब्द. नंबर 1, ऑलरेडी, आधीच. ऑलरेडी, आधीच. ऑलरेडी, आधीच. ऑलवेज, 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 नेहमी. ऑलवेज, नेहमी. रेअरली, 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 क्वचित. ऑल्सो, ऑल्सो, तसेच किंवा देखील. विदाऊट, विदाऊट, विदाऊट म्हणजे त्याशिवाय. फ्यू, फ्यू, फ्यू म्हणजे थोडे. सून, सून, सून म्हणजे लवकर. ऑफन, ऑफन, ऑफन म्हणजे अनेकदा. नेव्हर, नेव्हर, नेव्हर म्हणजे कधीच नाही. समटाइम्स, समटाइम्स, समटाइम्स म्हणजे कधी कधी. युजली, युजली, युजली म्हणजे सहसा. मे बी, मे बी, मे बी म्हणजे कदाचित. परहॅप्स, परहॅप्स, परहॅप्स म्हणजे कदाचित. ऑलमोस्ट, ऑलमोस्ट, ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ. येट, येट, येट म्हणजे अजून. स्टील, स्टील, स्टील म्हणजे अजूनही. जस्ट, जस्ट, जस्ट म्हणजे फक्त किंवा आत्ताच. रिअली, रिअली, रिअली म्हणजे खरंच. अराउंड, अराउंड, अराउंड म्हणजे आसपास. नियर बाय, नियर बाय, नियर बाय म्हणजे जवळपास. अलॉंग, अलॉंग, अलॉंग म्हणजे बाजूने किंवा बरोबर. सिन्स, सिन्स, सिन्स म्हणजे पासून. ड्युरिंग, ड्युरिंग, ड्युरिंग म्हणजे दरम्यान. अंटिल, अंटिल, अंटिल म्हणजे पर्यंत. बोथ, बोथ, बोथ म्हणजे दोघेही, दोघीही. ओन, ओन, ओन म्हणजे स्वतःचा. इनफ, इनफ, इनफ म्हणजे पुरेसे. ओनली, ओनली, ओनली म्हणजे फक्त. असे 28 शब्द आज आपण पाहिले, जे अगदी कॉमनली आपल्याला वापरावे लागतात बोलताना इंग्लिशमधून. आणि एक्झॅक्ट मिनिंग माहिती असलं तर तो अर्थ जो आपल्याला बोलायचा आहे तो एक्झॅक्टली समोरच्याकडे पोहोचतो. म्हणून हे शब्द परत परत ऐका आणि चांगले लक्षात ठेवा. मराठी मिनिंग सकट, म्हणजे मराठीत जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते एक्झॅक्टली तुम्ही इंग्लिशमध्ये तोच शब्द वापरून बरोबर बोलू शकाल. असेच आपण पाहत राहू. वोकॅब्युलरी म्हणून जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ इन्क्लूड केलेला आहे. म्हणून वोकॅब्युलरी प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कधीही हा व्हिडिओ दिसेल. वोकॅब्युलरी या प्लेलिस्टमध्ये मी नेहमी असे वेगवेगळे शब्द घेतलेले आहेत आणि अजूनही घेत राहणार आहे. सो कीप वॉचिंग माय व्हिडिओज. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे ते सगळ्यांबरोबर. आणि ऑफकोर्स माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे अँड बाय फॉर नाऊ.